ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात। या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एसटी महामंडळानं जादा गाड्यांची सोय केली आहे। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि पंचगंगा नदी घाट या 3 ठिकाणांहून भाविकांची ने-आण करण्याची व्यवस्था असणार आहे। शासनानं राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरता अमृत योजना, महिलांसाठी 50% सवलत योजना लागू केली आहे। या योजनांमुळे यात्रा कालावधीत भाविकांची संख्येत वाढ होणार असल्यानं एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं या यात्रेसाठी 200 गाड्यांची सोय केली अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली। ज्योतिबाची यात्रा 24 एप्रिलला पार पडत आहे। ज्योतिबाच्या डोंगरावरती या यात्रेसाठी महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आता येणाऱ्या भाविकांची एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे सोय होण्यासाठी आम्ही 21 ते 24 तारखेपर्यंत दररोज ज्योतिबाच्या डोंगरावरती जादा बसेसचं नियोजन केलेलं आहे। जवळजवळ 200 बसेसचं आमचं नियोजन आहे। 200 बसेसद्वारे प्रवाशांना सेवा देणार आहे आणि प्रवाशांची ज्योतिबाची सेवा चांगल्या पद्धतीनं करणार आहे। मागील वर्षी यात्रा कालावधीत 110 गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या गाड्यांच्या 1624 इतक्या फेऱ्यांचा 19,486 प्रवाशांनी लाभ घेतला। यातून एसटीला 20,50,933 रुपयांचं उत्पन्न मिळालं।